बोला आता काय काय चर्चा झाली साधारण, कारण की आरक्षणाचा असं आहे. एक तर ही आमची समता परिषदेची बैठक नव्हती. हे समता परिषदेचे कार्यकर्ते, काही आमचे चाहते 7-8-10 लोक ते म्हणत होते की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. समता परिषदेची बैठक असते तर इथे तुम्हाला जागाच पुरली नसते, एवढे लोक येतात ना. 10-20 लोक होते. तर म्हटलं बाबा मी आहे इथे, काम चालू आहे आमचं, इथं दुसरं काही काम होतं त्याप्रमाणे ते आले आणि चर्चा करत होतो. काय काय चाललं, कसं कसं, काही लोक जे आले होते काही वेगवेगळ्या जिल्ह्यात, त्यांना पण विचारलं की तुमच्याकडे निवडणूक कशी झाली, काय झालं, कोण कुठे गेलं, कोण निवडून आलं, किती मतांनी निवडून आलं, पडले तर का पडले, जिंकले तर कसे जिंकले, ही सगळी चर्चा जो आहे ना तो आढावा घेतला. डिटेल आढावा जो आहे म्हणजे खरा आढावा हा या 5-6 दिवसामध्ये मी समता परिषदेची आमची पूर्ण मिटिंग जी आहे ती बोलवणार आहे आणि मग त्यावेळेला आणखी त्याच्यावर प्रकाश पडेल. पण हे जी काही मंडळी आली होती या सगळ्यांचं एक मत आहे की आता बाबा तिकडे दिल्लीमध्ये आलेले आहेत, मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत, बरोबर, तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जी आहे, आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे, त्यांचा सुद्धा तसा आग्रहच आहे. तर ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल, लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे ती. त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे एससी आणि एसटीला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील जर ती जातीची गणना जर झाली तर. भारत सरकारतर्फे ते व्हायला पाहिजे. नुसतं आपण करून ती राज्यापुरती माहिती होईल, पण भारत सरकारकडून जे मोठे फंड्स येतात एससी एसटींना तसे ओबीसीला येत नाही. त्यामुळे त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यानंतर काही हे जे आता आमचे लोक काही पुण्याला मंगेश ससाने बसलेले आहेत उपोषणाला, लक्ष्मण हाके नवनाथ ते तिथे वडीगोद्रीला बसलेले आहेत, नंतर मला वाटतं काय भगवानगडाच्या इथे कीर्तने म्हणून बसलेले आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत. नाशिकला काही बसले होते तर ते आम्ही त्यांना सांगितलं की थांबा जरा, आणि ते पण त्यांना सांगितलं की सगळ्यांना सांगा की आम्ही याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो आहोत. आम्ही स्वतः काही अभ्यास केलेला आहे. काही आमचे जे वकील जे आता 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे काही त्यांची भेट झाली नाही, कारण ते पण बाहेर गेले होते. तर उद्या परवापर्यंत जे आहेत आम्ही पण हे सगळे पेपर जे काय सगळे सोयरे वगैरे आहेत ते दाखवून त्याच्यामध्ये जिथे ओबीसीवर अन्याय होत असेल अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याच्या काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते चर्चा करू. पण तुम्ही जे आहे एकदम हे आत्मसमर्पणाचा वगैरे ज्या तिथपर्यंत जाण्याचं काही कारण नाही आहे. त्यांना समजावून सांगा की जरा थोडंसं आपण थांबायला पाहिजे, थोडीशी वाट पाहायला पाहिजे. आणि तसंच जर आहे जर त्यांनी जर त्याच्यामध्ये वकिलांनी सांगितलं की ह्या गोष्टी अन्याय करणारे आहेत आणि तरी सुद्धा सरकार ऐकत नाही तर म्हटलं मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे. पण अगोदर मला परत चेक करू देत मला बरोबर त्या ह्याच्यामध्ये काय काय कुठल्या गोष्टी या ओबीसीच्या विरोधात आहेत. पण याची चर्चा चालली होती. निवडणूक महाराष्ट्रात येत आहेत त्यावेळेस आपण जर जाती न्याय जनगणनाची वार्ता करतायत तर मराठा ओबीसी जे वाद झाला ते कमी होऊ शकते, जरांगीची मागणी त्याला थोडी थांब लागू शकते असं आपलं वाटतं आहे ना. बरं, ती जनगणना एकदा भारत सरकारने मंजूर केली तर आम्ही पण खुश होऊ ना, सगळेच खुश होतील. खरोखरच किती ओबीसी आहेत ते पण कळेल. आम्ही म्हणतो की 54% आहेत, 54% आहेत, मग आणखीन मग 20% एससी आणि एसटी आहेत, 74% झाले. मग त्याच्यानंतर 3% ब्राह्मण आहेत, मग 77% झाले. मग आणखी जैन आहेत, अमुक आहेत, आणि मग बाकीचे काय ते आहेत. हा हिशोब पण लागेल ना.
आमचं बरोबर असेल तर आमचं बरोबर, चुकीचं असेल तर आम्ही सुधारून घेऊ आणि मग त्याप्रमाणे जे आहे कोणाला काय करायला पाहिजे कुठल्या समाजासाठी त्याच्या फंड्सची सुद्धा आम्हाला भारत सरकारकडे पण मागणी करता येईल. पण आता निवडणुका येत आहेत ते त्यांनी कबूल केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो ना, पॉझिटिव्ह परिणाम होईल. तर आता हे ओबीसीच्या सुद्धा मागण्या मान्य करण्यासाठी आता सरकार फार पुढे येत आहे. आपल्याला काही ठिकाणी आमचे शेतीचे पण प्रश्न काढले किंवा कांदा सोयाबीन आता म्हटलं ते तर आहेच, तूरचा तरी आता आज का 2-4 दिवसात भाव बऱ्यापैकी आहे, परंतु हा नेहमीचा प्रकार जो आहे एकदम वाढणार एकदम मग खाली पडणार आणि मग रस्त्यावर येणार सगळे शेतकरी तर काहीतरी थांबवा, हमी भाव वगैरे काहीतरी देऊन असा सुद्धा विचार जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडला.